ती माणसं चांगली आहेत हे मान्य आहे मला, पण जोपर्यंत हे प्रकरण संपत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाचा घोर काही संपायचा नाही. हो ना, त्या दिवशी बोलता बोलता माधवराव सहज बोलून गेले की नुकसान भरपाई नाही मिळाली तर लग्न करून देणं कठीण आहे म्हणून. क्षणभर काळजाचा ठोका चुकला माझ्या. ऑफिसमध्ये हे असले क्रायसिस अनेकदा फेस केलेत मी. न्यायाची आणि सत्याची बाजू घेऊन लढताना अनेक परिस्थितीतून सामोरं जावं लागलंय मला. कित्येकदा माझं प्रमोशन टाळलंय, इंटरनल ट्रान्सफर झाली आहे, पण तेव्हा मी कधी हादरलो नाही. त्या दिवशी मात्र मीही प्रत्येक वेळेस तुमच्याबरोबर उभी राहिले, पण यावेळेस मात्र माझ्या पायातलं बळ गेल्यासारखं झालं होतं. हो, मी हादरलोच होतो. म्हणलं जहागीरदारांनी काही भलता निर्णय घेतला तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. तरीही मला तुमचा अभिमानच वाटला असता. स्वानंदी, तुला हो बाबा, मला सगळं माहिती आहे. आजीने सांगितलं, पण ह्यात तिची काहीच चूक नाहीये. ती काकाशी या विषयावर बोलत होती तेव्हा मी आणि नील तिथे पोहोचलो, म्हणून तिला सांगावंच लागलं. म्हणजे अहो, घरातल्या घरातच इतके गैरसमज होत होते म्हणून मीच हेमंत भाऊजींना आणि अनिताला सांगितलं. हो, पण ठीक आहे. मला याच्यापासून लपून ठेव, त्याला काही सांगू नको वगैरे गोष्टींचा भयंकर कंटाळा येतो. कधीतरी हे सांगायलाच हवं होतं, आणि झालंय ना आपल्या हातून. बाबा, तुमच्या हातून काहीच झालेलं नाहीये. तुम्ही ज्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं तो गुन्हेगार होता. त्यानं सरकारचा गुन्हा केलाच आहे, पण नीलच्या आईबाबांनीही ब्लॅकमेल करण्याचा अपराध केलाय. अगं बाई, नुसतं ब्लॅकमेल नाही, केवढा तरी ऐवज लुटून नेला त्यांनी. आता ती देव माणसं म्हणून आपल्यावर खापर नाही फोडलं त्यांनी. बाबा, मी आणि नील तुमच्या बरोबर आहोत. आम्हाला काय वाटतं, त्याचा आमच्या नात्यावर काय परिणाम होईल असा कुठलाही विचार न करता तुम्ही तुमची लढाई लढा. म्हणून मला माझ्या या मुलीचा आणि जावयाचा अभिमान वाटतो. बाबा, तुम्हाला आठवतंय का हो, नील खोटं बोलतात म्हणून मी लग्नच करणार नाही असा हट्ट धरून बसले होते. तेव्हा तुम्ही आणि आईनेच मला समजावलं होतं. तुम्ही म्हणाला होतात की त्याला एक संधी दे, आणि ती संधी तू दिलीस. नाउ यू बोथ आर हॅपी. क्रेडिट गोज टू बोथ ऑफ यू. आई बाबा, आम्ही आज आनंदी आहोत ना, ते फक्त तुमच्यामुळे.